झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण। आपलं शहर आपला आवाज मध्ये आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये। आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमाचं हे 6वं वर्ष आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केलंय लोकसत्तानं। तसंच आमचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत गोदरेज जिऑन, टाटा मांजा आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी। खरं तर नाशिक हे शहर, त्या शहराची अशी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। उत्तर महाराष्ट्राची राजधानी, मंदिरांचं शहर आणि मंत्रनगरी ते यंत्रनगरी असा प्रवास केलेलं हे सगळं शहर आहे। या शहरामध्ये आता सध्या खूप महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत आणि शहरामध्ये नेमकं काय चाललंय, शहराचा विकास नागरिकांना कशा पद्धतीने अपेक्षित आहे, तो नीटपणे सुरू आहे का, या सगळ्यावरती अत्यंत सशक्त चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत। सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांची मी आपल्याला ओळख करून देतो। आपले पहिले पाहुणे आहेत अपक्ष नगरसेवक गुरमीत बग्गा। गुरमीत बग्गा हे नाशिक महानगरपालिकेमधले अत्यंत अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून संबंध नाशिककरांना परिचित आहेत। त्यांनी महापालिकेशी संबंधित अनेक प्रश्न राज्य पातळीवरती वारंवार त्यांनी उपस्थित केलेले आहेत। नाशिककरांच्या विश्वासाला ते पात्र ठरलेत आणि अपक्ष नगरसेवक म्हणून ते महापालिकेत निवडून आलेत। त्यानंतर आपले पाहुणे आहेत शिवाजी सहाणे। ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत। शिवाजी सहाणे हे अनेक वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय आहेत। त्यानंतर आपले पाहुणे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे। शरद कोशिरे हे यापूर्वी स्थायी समितीचे सभापती या शहराचे होते, त्यामुळे त्यांना देखील महापालिकेशी संबंधित अनेक ज्या खाचखळगे आहेत, अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत, त्यांची योग्य पद्धतीने जाण आहे। त्यानंतर या शहराचे प्रथम नागरिक आहेत आपले पाहुणे महापौर आहेत, मनसेचे ते महापौर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदेतज्ञ ते आहेत। गेली अनेक वर्ष ते नाशिक शहरामधल्या समाज जीवनामध्ये काम करतायत। यतीन वाघ यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। महापौर या सगळ्या कार्यक्रमामध्ये या जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी इथे उपस्थित आहेत। त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत आकाश शाजेड। आकाश शाजेड हे तरुण नेते आहेत आणि काँग्रेस ते या शहरामध्ये प्रतिनिधित्व करतात। त्यानंतरचे आपले पाहुणे आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गटनेते तानाजी जायभावे। महापालिकेमध्ये ते माकपचे गटनेते म्हणून काम करतात। या सगळ्या पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। नाशिककर या ठिकाणी उपस्थित आहेत। या अनेक प्रश्न आपल्या नेत्यांना उपस्थित करण्यासाठी, अनेक प्रश्न नाशिककरांच्या मनामध्ये आहेत। गुरमीत बग्गा, चर्चेला आपण सुरुवात करूयात। आजची जी परिस्थिती आहे शहराची सगळी, त्या परिस्थितीबद्दल तुम्ही पोटतिडकीनं अनेकदा बोलत असता, आम्ही अनेकदा हे सगळं दाखवतो नाशिककरांना, राज्य हे सगळं पाहतं। काय सध्या स्थिती आहे नाशिक शहराची? नाशिक शहरात सध्या अनगोंदी माजलेली आहे। प्रशासनावर जो अंकुश पाहिजे लोकप्रतिनिधींचा, तो काही उरलेला नाही आणि त्यामुळे या अनेक प्रश्नांचं, अनेक समस्यांचे तिथंच समस्या तयार होत आहेत। जर प्रशासनावर अंकुश ठेवला तर यातील अनेक समस्यांमधून लोकांना आम्ही दिलासा देऊ शकू, परंतु दुर्दैवानं गेल्या 8 महिन्यात प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक उरलेला नाही, हे सत्य मान्य करावं लागेल। प्रशासनावरती अंकुश नाही असं म्हणतात गुरमीत बग्गा। शिवाजी सहाणे, काय सांगाल सध्या महापालिकेची काय परिस्थिती आहे? यापूर्वी शिवसेना इथं सत्तेमध्ये होती, काय सांगाल आता सध्या काय स्थिती आहे? नाशिक महानगरपालिकेमध्ये जवळपास गेली 10 वर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीची सत्ता होती। त्यावेळी अनेक लोकोपयोगी कामं झालेली आहेत, परंतु जसं गुरुजी बग्गा बोलले त्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही, हे खरं आहे। परंतु प्रशासन देखील इतकं निराळलेलं आहे की सत्ताधाऱ्यांनी कितीही जरी प्रयत्न केला तर त्यांच्या हाती ते लागत नाहीये। त्यामुळे या नाशिक शहरामध्ये प्रशासन विरुद्ध सत्ताधारी किंवा लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन अशी बऱ्याच वेळा आपल्याला जुगलबंदी पाहायला मिळते, जी नाशिक शहराच्या दृष्टीने अजिबात हितावह नाही। तुमचं म्हणणं तेच आहे। तुम्ही स्थायी समितीचे यापूर्वी कोशिरे सभापती होतात, काय सध्या नेमकी स्थिती आहे शहराची? नाशिक महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ही जी जशी दाखवली जाते त्या पद्धतीने नाही असं मला वाटतं। कारण या ठिकाणी जे काय आर्थिक परिस्थितीचं ढोंग रचलं जातं आहे की स्पिल ओव्हर एवढा आहे, 650 कोटी आहे। मी पण स्थायी समितीचा 2007-08ला सभापती होतो आणि त्यावेळेस देखील 286 कोटी रुपये हा स्पिल ओव्हर होता, पण त्यावेळेस आम्ही कामं नव्हती थांबवली। त्यावेळेस आम्ही नाशिक शहराची कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती। जवळजवळ 1350 कोटीचं बजेट या ठिकाणी, मी पहिलं बजेट त्या पंचवार्षिकचं मी या ठिकाणी सादर केलं होतं। आणि आज जर बघितलं तर जे काही नाशिककरांनी, ज्या काही सत्ताधाऱ्यांनी निवडून दिलंय, मला असं वाटतं सत्ताधारी त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत। सत्ताधारी अपयशी ठरतात असं तुमचं म्हणणं आहे? काय नेमकी परिस्थिती आहे शहराची थोडक्यात?
मागील 5 वर्षामध्ये जे काही या शहरामध्ये जे काही कामं झाली, मागच्या जे काही सत्ताधारी होती, शिवसेना BJP जी काही सत्ता होती, या काळामध्ये जे काही अनावश्यक कामं झाले आणि आज नाशिक महापालिकेचं 6.5चे सिव्हिल पॉवर आहे. मागील 5 वर्षामध्ये जकातीचं खाजगीकरण करून त्या ठिकाणी नाशिक महापालिकेचं उत्पन्न कमी झालं. आम्ही या पंचवर्षाला त्यावेळेस आम्ही विरोध केला, आमच्या पक्षाच्या आम्ही विरोध केला. यावेळेस आम्ही निवडून आल्यानंतर जकात खाजगीकरणाला आम्ही विरोध केला. जकातीचं खाजगीकरण रद्द केलं आणि या नाशिक महापालिकेचं 200 ते 250 कोटी रुपये वर्षाचं उत्पन्न या ठिकाणी वाढवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एवढं होऊ नये. आता सध्या जे काय सत्तेवर आहे, मनसेची जी काय सत्ता आहे, ज्याप्रमाणे प्रशासन वचक पाहिजे वचक नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण तुमचं म्हणणं तेच आहे, प्रशासनाचा या अगोदरही नाशिक महापालिकेमध्ये भोगे साहेब आले असताना ज्यावेळेस नाशिक महापालिकेचं उत्पन्न कमी झालं होतं, तीच परिस्थिती आताची निर्माण झालेली आहे. आता माननीय आयुक्त आणि महापौर यांनी जी काही भूमिका बजावायला पाहिजे, सक्षम भूमिका, ती बजावली नसल्यामुळे शहरामध्ये काही अनौतिक कारभार जो सुरू झालेला आहे, याला हे मुख्य 2 कारण आहे. आकाश जेट, तुम्ही काय सांगाल? राज्यात तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, आयुक्तांच्याकडे बऱ्यापैकी काहीतरी करून आणण्याची ताकद तुमच्याकडे आहेच ती, पण मग असं का होतंय नेमकं? काय कुठे काय चाललंय? काय कमी पडतं? गेल्या 10 वर्षापासून जसं बग्गाजींनी सांगितलं, हे गेल्या 8 महिन्यापासून नाहीये, ते गेले 5 ते 10 वर्षापासून या शहरामध्ये महानगरपालिकेवर प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा कुठलाही सुसंवाद नाहीये. कायम प्रशासन कोणाच्याही हातात राहिलेलं नाहीये, प्रशासनावर कोणाचाही कब्जा राहिलेला नाहीये, सत्ताधाऱ्यांना ते विचारत नाही. ते मग गेल्या 6-8 महिन्यापासून नाही तरी गेले 5 ते 10 वर्षापासून ही परिस्थिती आहे की या शहरामध्ये प्रशासन कुठलंही पाऊल उचलत नाही. ॲडव्होकेट यतीन वाघ, तुम्ही प्रथम नागरिकात शहराचे प्रचंड मताधिक्यानं तुमच्या पक्षाला कौल दिला होता नाशिककरांनी. आता जबाबदारी महत्वाची तुमची, ती नाशिककरांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची. विरोधकांचं काम आहे विरोध करण्याचं, ते सातत्यानं तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देतील. पण नेमक्या काय अडचणी येतात? तुमची भूमिका कशा पद्धतीने नाशिककरांसमोर मांडाल तुम्ही? पण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली, त्यानंतर 2 निवडणुका झाल्या, म्हणजे एक विधान परिषदेची निवडणूक आणि एक शिक्षक मतदार संघाची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ जवळपास 3.5 महिन्यांचा कालावधी हा आचारसंहितेमध्ये गेला. त्यानंतर बजेट नसल्यामुळे प्रशासनातर्फ कामकाज करण्यास विलंब झाला. बजेट सादर झालं, त्यानंतर कामकाजाला कुठे सुरुवात झालेली आहे. आणि तसं बघितलं आपण तर गेल्या पंचवार्षिकमध्ये म्हणा किंवा गेल्या 10 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक कामं अशी होते की ते अनावश्यक होते. आता जे गेल्या पंचवार्षिकमध्ये घरकुल योजनेसंदर्भातले जे कामकाज केलेलं आहे, ते जागा नसताना सुद्धा त्या कामाचं भूमिपूजन केलं गेलं. त्यानंतर पावसाळी गटार योजना जी 100 कोटीची होती ती 400 कोटीपर्यंत गेली. या सर्वांचं जर कारण मीमांसा केली तर यामध्ये कुठेतरी असं दिसते की झी 24 तास एक पाऊल पुढे.